नमो बुद्धाय जय भीम. आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्र. मी आता रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर या ठिकाणी आहे. आज आपण हे बॅनर पाहताय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाच्या वतीने महाराष्ट्राचे लाडके कवी गायक आणि संगीतकार प्रभाकर दादा पोखरीकर यांच्या अभिवादन सभा श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी भव्य दिव्य असा स्टेज उभारण्याचं काम चालू आहे. या ठिकाणी आपण हा बॅनर पाहताय. प्रभाकर दादा पोखरीकर यांच्या आजच्या या श्रद्धांजली सभेच्या निमित्तानं महाराष्ट्रातील अनेक नामवंत असे कवी गायक लोकशाहीर फक्त जरा उभे फक्त इतर आपण पाहताय. या ठिकाणी महाराष्ट्राचे लोकशाहीर गायक अशोकजी निकाळजी आपल्या बरोबर आहेत, मुकुंद ओवाळजी आपल्या बरोबर आहेत, सोलापूरवरून राजाभाऊ कांबळे शाहीर हे या ठिकाणी आहेत. आणि अशा पद्धतीनं दादांचं एक भलं मोठं पोस्टर हे लावलेलं आहे, बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. काल कथित प्रभाकर पोखरीकर दादा यांच्या वयाच्या 72व्या वर्षी 24 फेब्रुवारी 2025 रोजी त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे. आणि आज 5 मार्च 2025 रोजी माता रमाई नगर घाटकोपर या ठिकाणी त्यांच्या जाहीर श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले आणि या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब हे संध्याकाळी 7 वाजता उपस्थित राहणार आहेत. आणि महाराष्ट्रातील नामवंत अशा कवी गायकांची श्रद्धांजली गीतं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सोलापूरवरून आलेले आदरणीय राजा कांबळे या साहेबांना मी विनंती करतो की प्रभाकर दादांच्या विषयी आपण आपल्या चॅनलच्या समोर 2 शब्द बोलावे. प्रभाकर दादा पोखरीकर हे फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील एक अभ्यासू असे शाहीर होते. त्यांच्या शाहिरीतून त्यांनी प्रचंड मोठं समाज जागृतीचं काम केलं. परंतु आमच्यासारख्या अनेक नवतरुणांना नवशाहिरांना या प्रभावामध्ये आणून एक वैचारिक अधिष्ठानांचं बांधण्याचं काम त्यांनी केलं. आज त्यांना आम्ही या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलो. एक शेर झाला पाहिजे. नुकताच आता तर असा हा लाईव्ह कार्यक्रम आज दिवसभर महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण पाहणार आहात. धन्यवाद. नमो बुद्धाय जय भीम.